येसूबाईंचे शब्द ठिणग्या होऊन साऱ्यांच्या कानावर कोसळले. एवढे थोर तत्त्वज्ञ पण सारे आतून पिळवटून निघाले. आम्ही जीवाची आण लावू पर धन्यासनी घेतल्या बगर नाही परतणार इथं. अंतोजीने येसूबाईंना धीर दिला. कसं साधणार ते अंतोजी? काय वाटल ते होऊन द्या, आम्ही खानाच्या गोटात घुसणार, रायाजीने निर्धार सांगितला. आणि तुम्हीही आम्हाला पारखे होणार. येसूबाई उसासल्या. युवराजनी महाराजांनी हर प्रकारचे यत्न केलेत युवराजांचा समज पाडण्यासाठी. यश येत नाही. आम्ही खलिता सिद्ध करतो आहोत. आपण स्वदस्तुराची मोहर त्यावर करावी. झाला पालट तर भावेश्वरीची कृपा. परशुराम पंतांनी मसलत दिली. नाही झाला तर आम्हाला पालटावं लागेल. जनावरावर मांड घेऊन स्वारीला शोधण्यासाठी आम्हाला निघावं लागेल. साफ लिहा हे. मनच्या कढाने हात उठवीत येसूबाई म्हणाल्या आणि त्यांनी साऱ्यांना निरोप दिला. एक एक पाऊल हलले. दालन रिकामे झाले. क्षणभर येसूबाईंना आपण पुरत्या निराधाररित्या झालो आहोत, पोरक्या आहोत असेच वाटले. रायगडावर आघाडी मनोऱ्यालगत असलेल्या दगडबंद खालबतखान्यात छत्रपतींची मसलत ही अशीच कुचंबली होती. चिंताक्रांत चर्येचे महाराज गिरदीला रेलून बैठकीवर बसले होते. भोवती हंबीरराव, मोरोपंत, अण्णाजी, आनंदराव, प्रल्हादपंत अशी मंडळी होती. छत्रपतींचा चेहरा ओढल्यागत सुमार दिसत होता. कानशिलावरच्या कल्लेदार जुल्फात पांढऱ्या केसांच्या चुकार तारा डोकावत होत्या. दिलेर विजापूरच्या रोखानं कूच झालाय हंबीरराव. विजापूर तेवढं गिळून मारावं असं त्यांच्या मनी फार जुनं आहे. त्यास खीळ घालणे आहे. महाराज थांबले. त्यांना वाटले की पूर्वी त्याला आमचा घात करायचा होता, ते साधलं नाही. आमच्या युवराजांना दास्ताने लावून मात्र त्यानं तो साधला आहे. पण हे बोलणे त्यांनी निकराचे मनातच मुरविले. जी त्यांच्या झेंडू एकडाव फुटाये पाहिजेच. धाकल्यासनी पंखाखाली घेऊनच तो दौडतोय. हंबीररावांनी आडवाटेने संभाजीराजांची चिंता प्रकट केली. त्यात त्यांची काय चूक आहे सरलष्कर? आम्ही त्याच्या जागी असतो तर हेच केलं असतं. खोललं कवाड बघून कुडाण्यात घुसला नाही तर तो राजकारणी कसला? पर हे कवाड कुठंतरी वढून घ्याय पाहिजे. हंबीररावांनी चिकाटी सोडली नाही. त्याची काही तड लागणार नाही हंबीरराव. आम्ही हर कोशिश राबविली आहे युवराजांसाठी. यश येत नाही. आमच्या समजावणीनं युवराजांचे डोळे उघडणार नाहीत. उघडले तर ते खानाकडून खाल्लेल्या ठोकरीनंच उघडतील. आम्हाला युवराजांचं भय वाटत नाही. वाटते आहे ती चिंता निराळीच. आम्ही नाही समजलो. हंबीरराव, युवराज दिलेरच्या पंजाखाली आहेत. तोपर्यंत ते सुखरूप आहेत. कुठल्याही मिशानं औरंगजेबानं त्यांना बोलावलं तर मात्र त्यांची खैर नाही. आमच्या नेताजीचं काय झालं? खुद्द आमचं काय होणार होतं? छत्रपती पुरते अस्वस्थ झाले. रानूबाई आणि दुर्गाबाई यांच्या आठवणीने नाक गड्डा चिमटीत पकडीत त्यांनी डोळे मिटते घेतले. त्या मिटत्या डोळ्यांसमोर क्षणातच वृद्ध जिजाऊ उभ्या ठाकल्या. त्यांच्या थरथरत्या ओठातून बोल उमटले. भोसल्यांच्या कबिल्याला पदरी निखारे घेऊनच मळवट भरावा लागतो. एक सावळे पान फडफडत आले. त्याची फडफड उठली. एकला जीव पदरी घातला. आता स्वारीच यांचे आबा आणि आऊ. मान डुलवीत छत्रपतींनी डोळे उघडले. मनाची
घालमेल बगलेला सारीत ते निश्चयाने बोलले, मोरोपंत, तुम्ही फौजबंदीनं विजापूरच्या रोखानं कूच व्हा. 12,000 स्वार दिमतीला घ्या. तुम्ही वारंदा घाटाची मोगलाई टापांखाली चरबेत ठेवा. प्रल्हादपंत सिद्दी मसूदला लिहा, ईदलशाही राखणं ते आमचं कर्तव्यच आहे. समोरच्या तबकातील विडे छत्रपतींनी साऱ्या मानकऱ्यांना दिले. खलबत उठले. हंबीररावांनी पुढे होत तलवारीच्या मुठीचा ठोका आतून दारावरच्या धोंडीला दिला. धोंड हटली. मानकरी बाहेर पडले. न राहून मागे रेंगाळलेले हंबीरराव महाराजांना कळवळून म्हणाले, महाराज, एक बोलावं वाटतं. बोला. धन्याची तब्येत सुमार दिसतेय. गडावर आराम करावा. आम्ही हाव दिलेरचा देठ मोडाय. आराम? हंबीरराव, आता आम्हाला आराम एकदाच मिळणार. अखेरचा तापल्या शिसाच्या रासरासासारखे बोल हंबीररावाच्या कानी पडले. खलबतातून बाहेर पडलेल्या अण्णाजींची पावले 7 महलाकडे वळली. महाराणी सोयराबाईंच्या समोर पेश होत त्यांनी तपशील दिला. स्वामी युवराजांच्या साठी जातीने आदिलशाहीत उतरत आहेत. ते ऐकून सोयराबाई कडवटपणे बोलून गेल्या. अजून स्वारींचा मायेचा कढ ओतू येतोय म्हणायचा तर ते मुसलमान झाले तरी गडावर आणून त्यांचीही शुद्धीकरण पालकरांच्या सारखं करायला कमी व्हायचं नाही. त्या बोलाने खुद्द अण्णाजीच चमकले. विषयाला अंतर पडावे म्हणून त्यांनी ऐकलेली एक खबर महाराणींच्या कानी घातली. युवराजांना मोगली गोटात पुत्रप्राप्ती झाली आहे. मदनसिंह नाव ठेवलं आहे. राजपदराला झटका देत गडाच्या थोर दिल महाराणींनी स्वतःला साजेल असाच ठसका दिला. नीट ऐकलं नसेल नाव अण्णाजी तुम्ही, मदन खान असेल नाव. ते ऐकून अण्णाजींनी हातच्या उपरण्याची गपकन गाठच भरली. संभाजीराजांचा तळ दिलेरसह धूळखेड होऊन हालला. आदिलशाहीचे मंगळवेढे मारून विजापूरकडे सरकू लागला. हलसंगी या गावी येऊन ठाण झाला. याचवेळी मोरोपंतांच्या निस्बितीने 12,000 मावळा आदिलशाहीत उतरला. विजापूरची कुमक करण्यासाठी मराठ्यांनी फळी धरली. पाठोपाठ खुद्द शिवाजीराजे, हंबीरराव आणि आनंदराव यांना साथीला घेऊन 16,000च्या दिमतीने आदिलशाहीत उतरले. धास्त खाऊन सिद्दी मसूदने दिलेरशी लावलेली बोलणी फिसकटली. विजापूर गिळण्यासाठी हट्टाला पेटलेले दिलेर आणि सर्जाखान हलसंगीहून निघून बहमन हळ्ळीला ठाण झाले. मागे राहिलेल्या संभाजीराजांवर दिलेरने रसद पोचवण्यासाठी जोखीम टाकली होती. मजलांनी घोडे फेकीत छत्रपती महाराज थेट विजापुराजवळ शिवापूर या गावी पोचले होते. आपले वकील मसूदकडे धाडून सैन्यासह आपणाला विजापूरच्या किल्ल्यात घ्यावे असा निरोप छत्रपतीने मसूदला दिला. मसूदच्या सल्लागारांनी त्याला सावध केले. पठाण बाजू रहेगा.